नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 23 मे चं करंट अफेअर्स इथे पाहणार आहोत। तर लेक्चर सुरू करण्याआधी जे नवीन विद्यार्थी आहेत आपल्याकडे काही बॅचेस आहेत, जसं की राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच, त्याचबरोबर पूर्व मुख्यसाठी फाउंडेशन बॅच, कंबाईन गट व घटक पूर्व परीक्षेसाठी आपल्याकडे फाउंडेशन बॅच आहे, गट व मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच आहे। आपण 3.0 बॅच सुरू करतोय येत्या 5 जूनला। या व्यतिरिक्त विविध बॅचेस सुद्धा सुरू होत आहे। घटक पूर्व परीक्षेसाठी बॅच आहे, रिव्हिजन नोट्स तुम्ही घेऊ शकता। 499 चा हा नोट्स पॅक तुम्हाला परचेस करता येईल। ऑलरेडी डिस्काउंटेड सर्व बॅचेस सुरू आहेत। जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर खाली कुपन अप्लाय करायचा ऑप्शन असतो, तिथे हर्षाली 10 नावाचा कोड अप्लाय करा, त्याचा फायदा होईल तुम्हाला, कारण स्पेशल अजून 10% डिस्काउंट मिळून जाईल। तर ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले, ऍप डाउनलोड करा, लॉग इन करा, जी बॅच हवे नोट्स हवे परचेस करा। आपलं टेलिग्राम इंस्टाग्राम पेज सर्वांनी जॉईन करायचं आहे, त्याच्या सुद्धा लिंक दिलेल्या आहेत। तर लेक्चरला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, ला लिगा 2024-25 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर या स्पर्धेचं विजेतेपद फुटबॉल क्लब बार्सिलोनाने जिंकलेला आहे। स्पेनचा हा फुटबॉल क्लब आहे। तर जर पाहिलं तर यांच्यासाठी बऱ्यापैकी हा जो 2024-25 चा पिरियड होता तो चांगला राहिलेला आहे। ठीक आहे, सो एस्पेनियल वर काय केलं त्यांनी, विजय मिळवला होता 2-0 ने। 28व लिगा विजेतेपद, 32व कोपा डेल रे आणि स्पॅनिश सुपर कप त्यांनी या 2024-25 मध्ये जिंकलेलं आहे। तर ला लिगा हा जो एक जर पाहिलं तर एक स्पेनची सर्वोच्च दर्जाची व्यावसायिक फुटबॉल लिगा आहे। ठीक आहे, लिगाचा अर्थ होतो द लीग, बेसिकली स्पॅनिश भाषेत त्याचा अर्थ होतो द लीग। तर इथे जर पाहिलं तर ऑफिशियली कॅम्पेयोनाटो नॅशनल डी लिगा हे प्रायमरा डिव्हिजन म्हणून ओळखलं जातं। तर 1929 ला याची स्थापना झाली। स्पेनमध्ये मद्रिद या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे। इतर काही क्रीडा पुरस्कार मग इथे दिलेले आहेत, जसं की 6वा आशियाई महिला कबड्डी विजेतेपद भारताने मिळवलं 2025 ला। ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 ची भारताने जिंकलेली आहे। सो हे काही तुम्ही लक्षात ठेवू शकता क्रीडा पुरस्कार, कारण की यावरती आपल्याला क्वेश्चन्स येऊ शकतात। नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक मधमाशी दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर 20 मे ला जागतिक मधमाशी दिन जो आहे तो साजरा केला जातो। का साजरा करतात? तर ज्या काही मधमाशा आहेत आणि जे काही परागकण आहेत त्यांचं महत्त्व आहे आपल्या परिसंस्थेसाठी, आपलं जे अन्न सुरक्षा आहे त्याच्यासाठी जे इम्पॉर्टंट आहे ते लोकांच्या लक्षात आलं पाहिजे। त्याचबरोबर जर पाहिलं तर 20 मे 2018 ला पहिल्यांदा साजरा केला होता, त्यानंतर 20 मे ला कंटिन्यू केला जातो। या वर्षीची थीम काय होती? इन्स्पायर्ड बाय नेचर, द बीज दॅट नरिश अस ऑल। ठीक आहे, मग नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। मे 2025 मध्ये कोणत्या दोन देशांच्या दरम्यान गोल्डन ड्रॅगन 2025 संयुक्त लष्कर सराव जो आहे तो आयोजित करण्यात आला होता? एक इम्पॉर्टंट क्वेश्चन। तर चीन आणि कंबोडियाच्या दरम्यान गोल्डन ड्रॅगन 2025 हा जॉईंट मिलिटरी प्रॅक्टिस आयोजित करण्यात आला होता। ठीक आहे, 14 ते 28 मे च्या दरम्यान। मग हा जर तुम्ही पाहिला तर कंबोडिया मधला सिहानोकविले या ठिकाणचं रिम नौदल तळ जे आहे त्या ठिकाणी आयोजित केला होता। यांचं उद्दिष्ट होतं की दहशतवादाविरोधी कारवाई आणि मानवतावादी सहाय्य तसंच आपत्ती निवारण ऑपरेशन मध्ये यांचं जे काही कॅपॅसिटी आहे, कॅपेबिलिटी आहे ती यांनी वाढवणं दोन्ही देशांनी। नेक्स्ट क्वेश्चन, मे 2025 मध्ये बिहारच्या गया शहराचं नाव काय करण्यात आलेलं आहे? तर बिहारच्या गया शहराचं नाव ऑफिशियली आता गयाजी असं करण्यात आलेलं आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 16 मे ला काय केलं तर मंत्रिमंडळाच्या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये त्यांनी काय केलं, स्वतःच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सो बेसिकली आपण जे इंडियन कल्चरमध्ये जी लावतो, अयोध्या जी, काशी जी म्हणतात, तसं गयाजी करण्यात आलेलं आहे। बिहार राज्याविषयी बघायचं झालं तर 22 मार्च 1912 ला स्थापना झाली। पटना ही बिहारची राजधानी आहे आणि नितीश कुमार मुख्यमंत्री तसंच आरिफ मोहम्मद खान हे गव्हर्नर आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, मे 2025 मध्ये SAFF अंडर-19 विजेतेपद कोणी जिंकले? तर महत्वाचे, कारण भारताने हे विजेतेपद जिंकलेलं आहे। सो SAFF
अंडर 19चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? भारताने जिंकले. भारताने कोणाला? बांगलादेशला हरवले, पेनल्टी शूटआउट मध्ये हरवलं. ठीक आहे. आणि जर पाहिलं तर हा 18 मेला 2025ला अरुणाचल प्रदेशमध्ये युपिया येथल्या गोल्डन जुबली स्टेडियम वरती काय करण्यात आला होता? हा सामना खेळवण्यात आला होता. आणि भारताने दुसऱ्यांदा याचं विजेतेपद जिंकले. 2023ला सुद्धा आपण जिंकलो होतो. सो दक्षिण आशियाई फुटबॉल असोसिएशन जी आहे ती ही स्पर्धा आयोजित करते. थोडक्यात SAFF, साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन. सो हे जर तुम्ही पाहिलं तर दक्षिण आशियाई देशांमध्ये फुटबॉलला प्रोत्साहन देण्याचं यांचं उद्दिष्ट आहे. जे आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन आहे त्यांच्याशी रिलेटेड हे आहे. ढाका बांगलादेशमध्ये मुख्यालय आहे. 1997ला याची स्थापना झाली होती. भारत, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, मालदीव, भूतान आणि पाकिस्तान हे जे देश आहेत ते याचे सदस्य देश आहेत आणि एकता में शक्ती असं यांचं ब्रीद वाक्य आहे. पुढे जाऊया. मे 2025 मध्ये रोमेनियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रोमेनियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निकुसर डेन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणी करेक्ट उत्तर येईल. निकुसर डेन हे नवीन राष्ट्रपती बनले. हे जर पाहिलं तर बुखारेस्टचे महापौर राहिलेले आहेत. ठीक आहे. तसंच रोमेनिया विषयी बघायचं झालं तर युरोप खंडामधला एक महत्वाचा देश आहे. राजधानी बुखारेस्ट आहे आणि रोमानिया लेऊ हे त्यांचं रोमानियन लेऊ चलन आहे. निकोसर देन अध्यक्ष किंवा प्रेसिडेंट म्हणू शकता. मार्सेल चिओलाकू हे तिथले काय आहेत? पंतप्रधान आहेत. तर थोडंसं रोमानिया विषयी आपण पाहिलं. पुढचा प्रश्न. मे 2025 मध्ये जगातील पहिले यशस्वी मानवी मूत्राशय प्रयोगशाळेत प्रत्यारोपण कोणत्या वैद्यकीय केंद्रात करण्यात आलेले आहे? तर मानवी मूत्राशयाचं प्रत्यारोपण जे आहे जगातलं पहिलं सक्सेसफुल जे प्रत्यारोपण ट्रान्सप्लांट करण्यात आलेलं आहे ह्युमन ब्लॅडरचं ते UCLA मेडिकल सेंटर कॅलिफोर्निया अमेरिकामध्ये करण्यात आलेलं आहे. मग बघा या ठिकाणी 41 वर्षाचा ऑस्कर रर्नाइंजर नावाचा रुग्ण आहे ज्याला कॅन्सर झाला होता आणि त्याच्या दरम्यान त्याचं मूत्राशय आणि दोन्ही जे किडनीज आहेत ते खराब झाले होते. सो त्याच्या प्रत्यारोपण करण्यात आलं, ट्रान्सप्लांट करण्यात आलं. मे 2025 मध्ये वेलिंगबरो टाउन काउन्सिल ऑफ इंग्लंडच्या महापौरपदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर भारतीय वंशाची व्यक्ती असल्यामुळे इम्पॉर्टंट ठरतं राज मिश्रा. राज मिश्रा यांची काय करण्यात आलेली आहे? वेलिंगबरो टाउन काउन्सिल ऑफ इंग्लंड याच्या महापौरपदी मे 2025 मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर नवीन ते आता महापौर झाले तिथले. यांचं मूळ गाव उत्तर प्रदेश मधलं मिर्झापूर जिल्ह्यामध्ये त्यांचं गाव आहे छोटंसं. तर 13 मेला त्यांची नियुक्ती झाली ऑफिशियलपणे ती जाहीर करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन. मे 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार चंद्राच्या 2 पृष्ठभागांमधील विषमतेचे गूढ कोणते नासाचे मिशन उलगडेल? तर सेल्फ एक्सप्लेनेटरी. ग्रॅव्हिटी रिकव्हरी अँड इंटेरियर लॅबोरेटरी हे जे मिशन आहे ते काय करणार आहे? तर चंद्राचे जे 2 सरफेस आहेत त्याच्यामधली जी विषमता आहे त्याचं गूढ उलगडणार आहे. तर नासाचा हा ग्रेल नावाची मोहीम आहे. ठीक आहे. तर पृथ्वीकडे तोंड असलेला आणि जवळचा आणि विरुद्धचं दूरचा असं फरकाचं गूढ ते उकळणार आहे. तर 2011 ते 12च्या दरम्यान चंद्राभोवती हे फिरत असताना ग्रेल मोहिमेमध्ये 2 अंतराळयान होते जे ॲब आणि फ्लो नावाचे. तर यांनी काय केलं? चंद्राची जी ग्रॅव्हिटी आहे तर त्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राचं अत्यंत अचूक मॅपिंग केलं आणि या ग्रेल मोहिमेने चंद्राचे जे 2 पृष्ठभाग होते म्हणजे आपल्या पृथ्वीच्या जवळची आणि दूरची बाजू यांचा मधला जो थर्मल डिफरन्स आहे टेम्परेचर मधला आणि गुरुत्वाकर्षणाचा जो डिफरन्स आहे त्याचा स्टडी केला होता. F1 एमिलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्स 2025चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर हा किताब मॅक्स वेस्टरपन नेदरलँड्सचे आहेत यांनी जिंकलेला आहे. वर्स्टापेन आहे ते ऍक्च्युली. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर येईल. तर बुल रेसिंग ड्रायव्हर मॅक्स वर्स्टापेनने 18 मे 2025 ला इटली मधला इमोला सर्किट येथे झालेल्या F1 एमिलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्स 2025चा पुरस्कार जिंकला आणि त्यांच्या लाईफ मधला 65वा विजय त्यांनी नोंदवलेला आहे. 2025चं जे ग्रँड प्रिक्स होतं त्याचे विजेतेपद इथे दिलेलं आहे. मॅक्लारेन आहे बहरीन ग्रँड प्रिक्स, ऑस्कर पियास्ट्री मॅक्लारेनची. मियामी ग्रँड प्रिक्स बद्दल पाहिलं तर ऑस्कर जॅक पियास्ट्री. एमिलिया रोमाना जे आहे ग्रँड प्रिक्स त्यामध्ये मॅक्स वर्स्टापेन आहे आणि जपानी ग्रँड प्रिक्स मध्ये पण मॅक्स वर्स्टापेन आहेत. मे 2025 मध्ये कोडिंग कार्य स्वयंचलित आणि वेगवान करण्यासाठी कोडेक्स टूल कोणी लॉन्च केले? इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर कोणी लॉन्च केलेला आहे?
ओपन AI नी काय केलेलं आहे, कोडेक्स टूल जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. कोडेक्स नावाचा एक नवीन AI कोडिंग एजंट जो आहे तो लॉन्च करण्यात आलाय, जो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं कार्य करतो आणि ऑटोमेटेड आहे आणि वेगवान कार्यासाठी डिझाईन करण्यासाठी तो तयार केलेला आहे. हे टूल ChatGPT, प्रोटीम आणि एंटरप्राइज वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. कोडेक्स वापरकर्ते जे आहेत, युजर्स आहेत, त्यांना नैसर्गिक भाषेमध्ये सूचना प्रविष्ट करण्याची परवानगी देतो. त्याचं विविध प्रोग्रामिंग भाषांमध्ये कोडमध्ये रूपांतर ते करू शकतं. सो कोडेक्स लक्षात ठेवा. ओपन AI जर पाहिलं तर एक अमेरिकन आर्टिफिशियल इंटेलिजन्सची संशोधन कंपनी आहे. तर 8 डिसेंबर 2015 ला याची स्थापना झाली होती. अमेरिका कॅलिफोर्नियामध्ये मुख्यालय आहे आणि सॅम ऑल्टमन हे याचे सध्याचे CEO आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने आदिवासी शेतकऱ्यांसाठी इंदिरा सौर गिरी जल विकास योजना सुरू केली आहे? अगेन महत्वाचा प्रश्न. तेलंगणा राज्य सरकारने तिथल्या आदिवासी शेतकऱ्यांसाठी काय केलेली आहे, इंदिरा सौर गिरी जल विकास योजना सुरू केलेली आहे. रेवंत रेड्डी जे आहेत त्यांनी 18 मे ला तेलंगणाचे मुख्यमंत्री त्यांनी ही योजना सुरू केली. याचं उद्दिष्ट होतं की जे आदिवासी शेतकरी आहेत त्यांचं लाईफस्टाईल सुधारायचं आणि त्यांच्या जमिनीचा जो काही विकास आहे तो करायचा. यामध्ये 2.10 लाख आदिवासी शेतकऱ्यांना 6.69 लाख एकर जमिनीवरती सिंचन इरिगेशन जे आहे ती सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार होत्या. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण आजचे जे क्वेश्चन्स होते ते कंप्लीट केले. हा होमवर्क क्वेश्चन आहे, याचा आन्सर सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं आहे. तर आय होप हे लेक्चर समजलं असेल. बाकी या बॅचेस आहेत आपल्या राज्यसेवा पूर्व मुख्यसाठी आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी बॅच आहे. आपण नवीन बॅच सुरू करतोय येत्या 7 जूनला, तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. कंबाईन गट व घटक पूर्व मुख्यसाठी आपल्याकडे फाउंडेशन बॅच आहे. कंबाईन गट व मुख्य परीक्षेसाठी सुद्धा आपल्याकडे यशस्वी बॅच आहे. या व्यतिरिक्त घटक पूर्व परीक्षेसाठी सुद्धा आपल्याकडे बॅचेस आहेत आणि काही रिव्हिजन नोट्स आहेत. तर राहिलेल्या काही दिवसासाठी या रिव्हिजन नोट्स तुम्हाला काम येतील. फी फक्त 499 रुपये आहे. ऑलरेडी डिस्काउंट सुरू आहे बॅचेस वरती, बट तुम्ही खाली कुपन कोड अप्लाय केला बॅच परचेस करत असताना हर्षाली 10 नावाचा, तर तुम्हाला स्पेशल अजून काय मिळणार आहे, 10% डिस्काउंट मिळणार आहे. ठीक आहे, एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल. सो हा कुपन कोड अप्लाय करायला विसरू नका. बाकी टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्राम पेज सुद्धा जॉईन करायचे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या प्लॅटफॉर्मच्या लिंक दिलेल्या आहेत. सो आय होप हे लेक्चर समजलं असेल, आवडलं असेल. तर लेक्चर कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा. जाता जाता लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.